खरं तर सध्या आपण पाहिलं तर सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ येत असतात. ज्या व्हिडिओमध्ये एखादा अपघात झालेला असतो, अपघातामध्ये एखादा व्यक्ती रस्त्यावरती पडलेला असतो, त्याच्या आसपास हजारोंची गर्दी झालेली असते. गर्दीतून लोक व्हिडिओ काढत असतात, पण त्या अपघात झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेण्याची, त्या रुग्णाला हॉस्पिटलला नेण्याची वृत्ती आमच्यात दिसत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळायला लागते. नमस्कार, आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीला तिचा मृतदेह बांधून गाडीवरती नेत आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, आपण हे सगळं सविस्तर याच्यातून माहीत करून घेणार आहोत. खरं तर गॅरेक्सी यादव आणि अमित यादव हे दोन नवरा बायको हे दाम्पत्य रस्त्यावरून जबलपूर रोडवरून चाललेले होते आणि चाललेले असताना अचानक मागून एक ट्रक आला आणि त्या ट्रकनं त्यांना धडकते. त्याच्यामध्ये गॅरेक्सी आणि अमित हे दोघंही रस्त्यावरती पडले, पण पडल्यानंतर गॅरेक्सीचे मात्र ती ट्रक खाली गेली आणि ती चिरडली गेली. जागीच तिचा मृत्यू झाला. हे सगळं पाहत असताना स्वतःच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे हे अमितनं पाहिलं. रस्त्यावरती विनवण्याही केल्याच असतील ना. आपल्या पत्नीला रक्तवाळीच्या थव्यात पाहून त्यानं रस्त्याला गाड्याला विनवण्या केल्या असतील, लोकांना सुद्धा विनवण्या केल्या असतील, पण कुठंतरी आज आम्ही माणुसकी हरवत चाललोय का, हा मोठा प्रश्न उभा राहतो. कुणीही थांबलं नाही. मग त्यानं त्याच्या पत्नीचा मृतदेह गाडीला बांधला, गाडीवरती बांधला आणि तो परत घराच्या दिशेनं, परतीच्या दिशेने निघाला. हे सगळं पाहत असताना 2.5 तासाचा प्रवास झाला. त्या प्रवासामध्ये 4 पोलीस स्टेशन आले, 15-20 गावं आले, पण इथं लोकांना विचारलं नसेल का, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. ती मृतदेह नेत असताना कुणी विचारलं नसेल का, काय झालंय का, हा प्रश्न निर्माण खरं तर पडायला लागतो. आज कुठंतरी माणुसकी हरवत चाललंय का. रस्त्यावरती एखादा मृतदेह पडतो, एखादा अपघात होतो, या अपघातामध्ये हजारोंची गर्दी पाहण्यासाठी होती, लोक व्हिडिओ काढत असतात, पण लोक त्या मृतदेह असेल किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला उचलण्याची माणुसकी दाखवत नाहीत. आज माणुसकी हरवत चालले का, हा मोठा प्रश्न होतो. खरं तर यानंतर संशयित खून म्हणून त्या अमितच्या घराचा पत्ता पोलिसांना गाडीच्या नंबरवरून घेतला आणि तिथं त्याच्या घरी गेले. त्यावेळेस तो पती त्या पत्नीच्या मृतदेहापाशी बसलेला होता. विचारांचं वादळ खरं तर डोक्यात माजलं असेल. स्वतःच्या पत्नीला, जिच्यासोबत 31 वर्ष वय होतं तिचं, जिच्यासोबत काही वर्ष संसार केला, तीच पत्नी मृतदेहात झालेली होती, मृत पावलेली होती. तो त्या पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसला होता. त्यानंतर पोलीस आले. हे सगळं जरी असलं तरी रस्त्यावरती आज तोच अपघात नाही तर कितीतरी अपघात होता. आम्ही माणूस म्हणून माणुसकीचा धर्म निभावणार आहोत का, हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. यावरती खरं तर कुणी राजकीय नेते बोलणार आहेत का, कुणीतरी मदतीला आलं का, हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागतो. फक्त त्याची पत्नी तिथं वाढलेली नाही आहे किंवा पत्नीचा मृत्यू झालेला नाही आहे, तरी तर माणूस म्हणून माणुसकी मेली का, माणुसकीचा मृत्यू झाला का, माणूस म्हणून आम्ही मदतीला आलो का, हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागतो. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा. धन्यवाद.